नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांच्या 2 लघुकथा. यातली पहिली कथा आहे साक्षात्कार आणि दुसरी कथा आहे ब्रेकिंग न्यूज. चला सुरू करूयात आजची पहिली कथा. हेमा नागपूरकर लिखित साक्षात्कार. रात्रीचे 2 वाजले होते. भोवताली नीरव शांतता होती. आपल्या प्रशस्त पलंगावर दादा या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत होते. कसंही केल्या झोप लागत नव्हती. शेवटी उठून ते बाहेर आले. समोरच्या प्रशस्त पोर्चमधून समोर आल्यानंतर हिरवगार लॉन होतं. त्याच्या डाव्या अंगाला स्वच्छ नितळ पाण्यानं भरलेला स्विमिंग पूल. वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्याच्यावर हलकेसे तरंग उठत होते. हलकीशी शिरशिरी उठवत होते. लॉनवर ठेवलेल्या एका खुर्चीवर दादा टेकले. बंगल्याकडे तोंड करून असलेल्या त्या खुर्चीतनं समोरचा त्यांचा अद्ययावत बंगला दिमाखात उभा होता. त्यावरची साफल्य ही निऑन साईननं लिहिलेली अक्षरं झगमगत होती. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या हुशारीवर चढत चढत मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला बघून त्यांच्या मातापित्यांना आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल याबद्दल शंका नव्हती. खुर्चीत बसल्यावर दादांनी पुन्हा डोळे मिटले. तेवढ्यात त्यांच्या कानावर शब्द आले, "उठ राजा, उठ." दादांनी डोळे उघडून बघितलं. समोर एक शुभ्र वसना स्त्री उभी होती. "हे काय? ही कुठून आली अशी? फाटकावरचा दरबान झोपला का काय? ए अगं, कोण आहेस तू?" "अरे, तू जिची आराधना करत होतास ना, तीच मी, निद्रादेवी." "निद्रादेवी? अगं, मग तू रुसलीस का माझ्यावर?" "हे बघ, माणूस फार गर्तेत जायला लागला ना तर मला सहन होत नाही. मग मी त्याची संगत सोडते." "पण देवी मी काय केलंय असं? तुझ्या तळघरातलं ते काळं धन मला टोचायला लागलंय. ते तिथून हटवल्याशिवाय मी प्रसन्न होणार नाही." "पण देवी, ते काढायला मला थोडा अवधी तर दे." 2 दिवस. 2 दिवसांनंतर ते धन मला इथे दिसायला नको, नाहीतर मी इथून प्रस्थान करेन." एवढं बोलून निद्रादेवी जागच्या जागी अंतर्धान पावली. तिला असं अंतर्धान होताना पाहून दादांचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला. पण आता या समस्येवर तोडगा कसा काढायचा या विचारात ते हरवून गेले. सकाळी उठल्या उठल्या सावंताचा फोन खणखणला. सावंत असाल तसे निघून या ताबडतोब." पलीकडून दादा बोलत होते. कुठल्याही समस्येवर तोडगा शोधण्यात सावंतचा हातखंडा होता. सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा दादा चहा पीत बसलेले होते. त्यांनी काल रात्रीचा प्रसंग सावंतांना सांगितला. "सावंत, चालव बाबा तुझं डोकं. लवकर चालव, त्याखेरीज मला विश्रांती नाहीये." "विचार करावा लागेल दादा. हे सगळं बाहेर काढायचं कसं? मोठं कठीण काम आहे हे. कुठे बाबरा व्हायला नको ना. झाला बाबरा तर शेकेल आपल्या अंगावर." "दादा, मी विचार करतो, तुम्हाला दुपारी येऊन भेटतो." आपलं रोजचं नित्यकर्म आटोपून दादा मंत्रालयात गेले. थोडंफार अर्जंट काम उरकून घरी आले. दादांचे डोळे आता सावंताच्या वाटेकडे लागलेले होते. दुपारी सावंत आले आणि त्यांनी आपली योजना दादांना समजावून सांगितली. ती योजना दादांना पसंत पडली. "बाईसाहेब परवा येणार आहेत. त्या यायच्या आत सगळं निपटलं पाहिजे." दादा सावंतांना म्हणाले. सावंतांनी मान डोलावली. रात्री सावंत आपल्या गाडीतनं 18व्या शतकातले 2 पितळी हंडे घेऊन आले. "पटवलं एका म्युझियमच्या मॅनेजरला." त्या हंड्यांसकट दोघेही तळघरात गेले. तिथे असलेल्या सोन्याच्या चांदीच्या चिपा त्यांनी दोन्ही हंड्यात रचल्या.
वरच्या झाकणाला लाखेनी बंद करून टाकलं आणि मग रात्रीतूनच 2 गाड्या सुसाट वेगानं जवळच असलेल्या दादांच्या जन्मगावी पोहोचल्या. गावाच्या वेशीवरच गणपतीचं देऊळ होतं आणि त्याच्या बाजूला असलेली पडीक जागा दादांच्या मालकीची होती. गाड्यांमधनं माणसं उतरली, ती त्या पडीक जागेत असलेल्या जंगलात घुसली. बरोबर आणलेल्या कुदळ फावड्याने 2 खड्डे केले गेले. त्यात दोन्ही हंडे व्यवस्थित पुरले. सावंत जातीनं सगळी व्यवस्था बघत होते. परत येऊन त्यांनी दादांना सांगितलं, एक काम झालं. दुसऱ्या दिवशी गावात दवंडी पेटवली गेली. यंदाच्या गणेश चतुर्थीला गणेश मंदिरात दादा स्वतः गणपती पूजन करणार. गावातल्या लोकांना फार आनंद झाला. गावकऱ्यांनी मंदिर सजवलं. ठरल्याप्रमाणे गणेश चतुर्थीला दादांसह 8-10 गाड्यांचा ताफा धुरळा उडवत गावी पोहोचला. दादांनी सपत्नीक गणपतीची यथासांग पूजा केली आणि ते गावकऱ्यांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. मित्रहो, हे माझं जन्मगाव. इथे मी माझ्या लहानपणीची काही वर्ष घालवली. तुम्हा सगळ्याबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे, जिव्हाळा आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे इथे नेहमी येणं होत नाही. मध्यंतरी मी जेव्हा आलो होतो तेव्हा आपल्या गावाचा उत्कर्ष व्हावा, लोकांना सोयीसुविधा मिळाव्यात असं प्रकर्षानं जाणवलं. मग त्याकरता आपल्याला काय करता येईल याचा विचार सुरू झाला. मग मी ठरवलं की गावात पुरेशा वैद्यकीय सोयी नाही आहेत. लोकांना तालुक्याच्या गावी जावं लागतं. तेव्हा आपल्या गावात सुसज्ज असं हॉस्पिटल बनवावं असं माझ्या मनात आहे. त्यासाठी सरकार दरबारी परवानग्या घेणं, निधी गोळा करणं इत्यादी कामांकडे माझे सचिव श्री सावंत जातीनं लक्ष देतील. मंदिराच्या बाजूची ही 2 एकराची जागा मी हॉस्पिटलसाठी दान करतोय. आजच आपण या जागेवर भूमिपूजन करून हॉस्पिटलच्या कामाचा शुभारंभ करूयात. दादांचं हे वक्तव्य ऐकून गावकऱ्यांच्या मनात दादांबद्दलचा आदर भरून आला. त्यांनी दादांच्या नावाचा जय जयकार केला. त्यानंतर सावंत आणि त्यांचे सहकारी यांच्या मागे दादा, वहिनी आणि गावकरी त्या जागेकडे निघाले. अहो दादा, राहू द्या. अहो तिथं कुठं विचू असेल, काटा असन असं म्हणणाऱ्यांकडे लक्ष न देता दादा पुढेच निघाले. सावंतांनी खूण केली. सगळी मंडळी थांबली. दादांच्या हातात कुदळ देऊन सावंतांनी खूण केली. दादांनी मुहूर्ताची कुदळ मारली आणि बाकीची मंडळी नंतर ती जागा खणायला लागली. 2-4 कुदळीनंतर खण्ण असा आवाज आला. काय रे खाली? सगळ्यांचीच उत्सुकता चाळवली गेली. लोकांनी फावड्यानं माती बाजूला सारली तेव्हा खालून 2 हंडे निघाले. ते उचलले, गणेश मंदिराच्या सभा मंडपात आणले. त्याच्यावरची लाख काढून जेव्हा ते उघडले तेव्हा आतून सोन्या चांदीच्या चिपा निघाल्या. मंडळी, गणरायांच्या आशीर्वादानं आपल्या हॉस्पिटलसाठी आपल्याला एक गुप्तधन मिळालेलं आहे. याचा विनियोग हॉस्पिटलच्या कामासाठीच होईल. जागा माझी असली तरी आता ती हॉस्पिटलसाठी दान केल्यानंतर त्यातून मिळालेलं धन जनतेच्या कल्याणासाठी वापरायचंय असं मी इथे जाहीर करतो. जनतेनं पुन्हा एकदा दादांचा जय जयकार केला. दादांनी गणपतीला साष्टांग नमस्कार घातला. दादासारखा दिलदार वृत्तीचा नेता आपल्याला लाभला या जाणीवेनं गावकरी गदगदित झालेले होते. हे सगळं धन सुरक्षित ठिकाणी ठेवून दादा, सावंत आणि इतर मंडळी परत फिरली. बंगल्याच्या हिरवळीवर सावंतांबरोबर बसल्यानंतर दादांनी त्यांची पाठ थोपटली. सावंत, सगळा प्लॅन अगदी छान जमला बरं का. आता मी बिनघोर झोपायला मोकळा असं म्हणत त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, देवी, तुझ्या आदेशाप्रमाणे माझं तळघर रिकामं झालेलं आहे. आता माझ्यावर कृपा करावी. दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांनी दादांच्या दानशूरपणाची भरभरून स्तुती केलेली होती. हॉस्पिटलच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवून सावंतांनी तिथे लगोलग बांधकाम सुरू सुद्धा केलं.
दादा आणि सावंत पुन्हा एकदा गप्पा मारत बसले असताना दादा सावंतांना म्हणाले, सावंत, देवीच्या वचनातनं आपण मुक्त झालोत. सावंत दादांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायला लागले. सावंत, अहो आता बिल्डिंगची कंत्राटं निघतील, हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांची साधनसामुग्रीची पण कंत्राटं निघतील, तेव्हा आपल्याला असलेला स्कोप लक्षात घ्या. काय, चला कामाला लागा. सावंतांनी यावर मान डोलवली आणि दादा समाधानानं हसले. श्रोते हो, ही होती हेमा नागपूरकर यांची कथा साक्षात्कार. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. श्रोते हो, आता ऐकूयात हेमा नागपूरकरांची दुसरी कथा, ब्रेकिंग न्यूज. फुस फुस्सक फासफुस असं करत यशवंताची बाईक बंद पडली. किती किका मारल्या पण ती ढिम्म हालायला तयार नव्हती. तीही दमली असेल. सकाळपासनं तिला दामटत होता यशवंत. वेड्यासारखं फिर फिर फिरूनही हाती काहीच लागलं नव्हतं. छ्या, काय दिवस उगवलाय. बाईक स्टँडवर उभी करून तिला एक लाथ मारत यशवंता म्हणाला, साला एक बातमी मिळाली नाही सकाळपासनं. आता ऑफिसात गेल्यावर संपादक बघणार तिरक्या नजरेनं आणि म्हणणार, अरे पत्रकाराला लांबून वास यायला पाहिजे बातमीचा, पोलिसाच्या आधी पोचायला हवं त्यानं, मग तर कुठे मसालेदार बातमी मिळते. एखाद्या ग्रे हाऊंड सारखा फिरत होतो ना सकाळपासनं गल्लोगल्ली. पण सगळं कसं आलबेल. खून, दरोडे, चोऱ्या माऱ्या, अरे निदान एखादा ॲक्सिडेंट तरी काही नाही. अरे काय रामराज्य आलंय का काय. हातात बाईक धरून ओढत नेत यशवंता स्वतःशीच बडबडत होता. तो घाटरोड समोरच्या टपरीवर आला. त्याचा नेहमीचा मेकॅनिक आज गायब होता. बाजूच्याला विचारलं तर त्याने जुजबी बघत सांगितलं, साहेब कार्बन जमला असन, हे हातातली गाडी झाली ना माझ्या की तुमची घेतो करून, 1 तास तरी लागन बघा. काही इलाजच नव्हता. बाईक तिथे उभी करून यशवंता पायीच निघाला. त्याला पाटी दिसली, मोक्षधाम. काही नाही तर एखादी अंत्ययात्रा कव्हर करूया या विचारानं तो आत शिरला. पण तिथेही सामसूम. सगळे ओटे स्वच्छ सारवून ठेवलेले. मग तसाच तो चालत चालत शंकराच्या मूर्तीच्या पायथ्याशी जाऊन बसला. नाहीतरी आता त्याला तासभर घालवायचाच होता. काय यमदूतांनी पण संप पुकारला काय आज. तिथल्या चौथऱ्यावर टेकत तो म्हणाला, नाही, संपाचा इशारा दिला होता आमच्या संघटनेने, पण आमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तो मागे घेतला आम्ही. यशवंतानं मागे वळून बघितलं. एक भला दांडगा माणूस मागे उभं राहून म्हणत होता, अरेच्या, आपण आलो तेव्हा तर इथं कोणी नव्हतं, हा आला कुठनं. अरे कुठून काय विचारतोयस, मी असाच येतो अचानक. अरे मी यमदूत, तुला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं का मी. यमदूत? संपाचा इशारा? काय बोलतोयस काय तू. मग अरे तुमचं बघून आम्हीही शिकलो आमच्या मागण्यांसाठी भांडायला. तुमची संघटना आहे? अरे शेवटी आम्ही सुद्धा नोकरदारच ना. मग यमराजांची दडपशाही मोडून काढायला संघटना नको का. किती ड्युटी करायची रे. हां, पूर आला, ॲक्सिडेंट झाला, भूकंप आला की सगळे आपले इमर्जन्सी ड्युटीवर. बरं कॉम्पेन्सेशनच्या नावानं म्हणशील तर बोंब, सुट्ट्यांच्या नावानं बोंब. मग आम्ही केलं मागणी पत्रकच तयार. सांगितलं यमराजांना ठणकावून, इमर्जन्सी ड्युटी करू पण एरवीला 5 डे वीक हवा. आता सगळ्यांनी संपावर जाऊ म्हटल्यावर यमराजांना ऐकावं लागलं. त्यामुळे आजपासून आमचा 5 डे वीक. आज शनिवार आहे ना. अरे आज उद्या मस्त आराम करणार आम्ही. अरे म्हणून इथे येऊन बसलोय. स्मशान शांतता असते ना इथे म्हणून. ब्रेव्हो यमदूता, ब्रेव्हो. तुमच्या संघटनेला सलाम. अच्छा, म्हणूनच आज मला एकही बातमी मिळाली नाही वय मृत्यूची. अरे बाबा आज सगळे एन्जॉय करतायत.
पण मग तुमच्या आजच्या आणि उद्याच्या लिस्टचं काय? अरे त्यांना जीवदान मिळालं असं समज ना. नवीन लिस्ट बनेल तेव्हा बघू. यमराजांची मात्र चांगली गोची झाली असणार बरं का. तुला सांगतो, नोकरशहांना असं वटणीवर आणावं लागतं. मी आमच्या सभासदांना नेहमीच सांगतो हे. लीडर महाराज, तुमची मुलाखत छापू का मी? अरे आम्ही काय कुणाला घाबरतो का काय रे? लीडर गरजले. यशवंतानं प्रसंगावधान राखून पटकन त्यांचे 2-3 फोटो काढले आणि तेवढ्यात तो यमदूत बघता बघता मागच्या शंकराच्या मूर्तीत विरूनही गेला. यशवंता धावतच मोक्षधामच्या बाहेर आला. बाईकचे मागितले तेवढे पैसे त्याने मेकॅनिकच्या तोंडावर फेकले आणि तो ऑफिसमध्ये दाखल झाला. सगळे निघायच्या तयारीत होते. अरे यशवंता, एवढे घाईत? पण कोणाशी काहीही न बोलता तो आपल्या टेबलवर बसला. पॅड पुढे ओढलं. छानपैकी ब्रेकिंग न्यूज तयार केली. यमराज्यात 5 डे वीक. कॅमेऱ्यातले फोटो त्यात टाकले आणि राईटअप घेऊन तो न्यूज सेक्शनला आला. अरे हे सरांना दाखवलं का पण? हे बघ सर, आज एका लग्नाला जाणार होते अमरावतीला. उद्या सकाळी ते येतील. मी सांगतो ना त्यांना, तू नको काळजी करू. एका धुंदीत तो घरी आला. दिवसभर दामल्यानं शांत झोपला. काय जाधव, शेवटी तुम्ही पण चीप पब्लिसिटीच्या मागे लागलात ना, लोकांना नावं ठेवता ठेवता. काहीतरीच काय बोलताय? मग काय, यमराज्यातल्या ब्रेकिंग न्यूज देणारा वार्ताहर तुम्ही अपॉइंट केला वाटतं. यमराज्यातल्या न्यूज? काय म्हणताय? यमराज्यातल्या न्यूज? आता पेपरमध्ये काय चाललंय हेही माहीत नाही म्हणणार का काय तुम्ही? उघडा की तुमचाच पेपर, वाचा की जरा ब्रेकिंग न्यूज. जाधवांनी पेपर उचलला आणि ते तसेच तडक ऑफिसकडे निघाले. पेपर फडकावत त्यांनी आरडाओरडा करत सुभाषची गच्ची पकडली. अरे मी नाही सर, मी म्हटलं होतं यशवंताला, तर तो म्हणाला तुम्हाला सांगेन म्हणून. बोलव यशवंताला, बोलव. यशवंत येईपर्यंत जाधव वाघासारखे फेऱ्या मारत होते केबिनमधल्या केबिनमध्ये. इकडे सुभाषच्या फोननं यशवंता खडबडून जागा झाला. सर खूप रागावलेत हे कळतात तसाच तांबारल्या डोळ्यांनी आणि विस्कटलेल्या केसांनी धावत धावत ऑफिसमध्ये आला. सर विश्वास ठेवा ना माझ्यावर सर, खरंच भेटला मला यमदूत. आहो, मी लिहिलेलं अक्षर आणि अक्षर खरं आहे सर. अरे एखाद्या नाटकातला पार्ट्या असेल तो, मूर्ख कुठचा. नाही 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 सर, मी त्याला असा शंकराच्या मूर्तीत विरताना बघितला सर. आणि सर तुम्ही फोटो बघितले का सर? तेवढी जागा कोरी आहे बघा. बाकी सगळे डिटेल आलेत पण फोटोंची जागा कोरी. मी काही नाही केलं सर त्यात, आई शपथ सांगतो सर. जाधव यशवंताच्या गावचे. त्याला लहानपणापासून पाहत आलेले. त्याची आईवर किती भक्ती आहे हे त्यांना माहिती होतं. तिची खोटी शपथ नाही घेणार तो. जाधव विचारात पडले. सर सर माझ्या म्हणण्याची सत्यता पटण्यासाठी आजचा दिवस थांबा सर. सर आज रविवार आहे बघा. बघा ना तुम्ही, आज तरी एकाही मृत्यूची बातमी येते का? अरे बाबा, पण इथे गळ्याला तात लागली आहे त्याचं काय? हे बघ, तू एक काम कर. पेपरमध्ये ही असली बातमी कुणी दिली याचा शोध सुरू आहे. ते कळाल्याबरोबर ताबडतोब कारवाई करण्यात येईल अशी पुस्ती दे छापून आजच्या पेपरात. पुढचं पुढे बघू आपण. आणि खरंच त्या रविवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जाधवांचंच नाही तर सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागून राहिलं होतं ब्रेकिंग न्यूजमुळे. त्यानंतरचा शनिवार रविवारही मृत्यूच्या बातमीविना गेला आणि सगळे खडबडून जागे झाले. जाधवांचा फोन रविवारपासूनच अव्याहत वाजायला लागला. पत्रकारांची विचारणा सुरू झाली. आता या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं याचा जाधव विचार करत होते. खुर्चीत बसल्या बसल्या डोकं शिणलं म्हणून त्यांनी मागे टेकून डोळे मिटले. तेवढ्यात समोरची खुर्ची वाजली. जाधवांनी डोळे उघडले तर समोर एक पहलवानासारखा माणूस बसला होता. हा कसा काय आला एकदम केबिनमध्ये? हो, कोण आपण? काय हवंय तुम्हाला? मी यम. यम काय? इनिशियल्सवरनं ओळखण्या एवढा मोठा नाही आहेस तू. आडनाव काय तुझं? अरे मी यमराज, स्वर्गातला. तुमच्या फिल्ममधल्यासारखा उघड्या अंगानं आणि दागिने बेगिने घालून आलेलो नाही म्हणून ओळखलं नाही सोय मला.
ठीक आहे, पण मी तुला धन्यवाद द्यायला आलोय बरं का. धन्यवाद. धन्यवाद कशाबद्दल? अरे, त्या मोक्ष युनियननी मला ब्लॅकमेल करून माझ्या नावानं स्वतःच पॅकेज जाहीर करून टाकलं, माझ्या परवानगीशिवाय. आणि सुरुवात केली 5 डे वीक घ्यायला. पण तुझ्या पेपरमुळे कोंडी फुटली. स्वर्गलोक हादरला. त्या लीडरच्या आगाऊपणावर ब्रह्मदेव चिडले. त्यांनी लगेच उच्चस्तरीय चौकशी बसवली. तुमच्या इथे वर्षानुवर्ष लागतात अहवाल यायला, पण आमच्याकडे लवकर तयार होतो तो. तरी सुद्धा आठवडा लागला. तेवढ्यात इकडे हाहाकार माजला. आमच्या पेंडिंग लिस्टचा गठ्ठा तयार झाला. तिकडे ब्रह्मदेवाचं काम खोळंबलं. त्यामुळे त्या आगाऊ लीडरला आणि त्याच्या साथीदारांना सस्पेंड करून सगळं सुरळीत करून टाकलं त्यांनी. तुझ्या त्या बातमीदाराचे आभार मानायचेत. आणि माझ्याकडनं त्याला पगारवाढ दे चांगली, नाही तर बघ. असं म्हणत यमराज खुर्चीतल्या खुर्चीत अंतर्धान पावले. धक्का पचवून शांत झाल्यावर जाधवांनी यशवंताला बोलावून घेतला. तो बिचारा कसे तरी कपडे चढवून घाबरत घाबरत हजर झाला. अरे यशवंता, आत्ता इथे कोण आलो होतं माहितीये? प्रत्यक्ष यमराज. सर, तुम्हाला पटलं ना मी खोटं बोलत नव्हतो म्हणून? पटलं रे, पटलं. आणि तो यमदूतांचा संप त्यांनी मोडून टाकला बरं का. त्यामुळे यमराज्यातला 5 डे वीक संपला. पण आता हे सगळं लोकांना समजावून सांगणं कठीण आहे. यमराज कशाला आले होते माहितीये? अरे, तुझे आभार मानायला आले होते. आपल्या बातमीमुळे त्यांचं सगळं काम सुरळीत झालं. तुला पगारवाढ द्यायला सांगितली बरं का त्यांनी. तेव्हा या महिन्यापासून तुला 500 रुपये पगारवाढ मंजूर. पण या झमेल्यातनं पेपरची सुटका कर रे बाबा. दुसऱ्या दिवशीच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली. चौकशी अंती आमच्या एका वार्ताहराला कुणी समाजकंटकांनी ती बातमी द्यायला बाध्य केलेलं होतं असं निष्पन्न झालेलं आहे. त्याला समज देण्यात आली असून गुन्ह्याची रीतसर नोंद केली गेलेली आहे. या संबंधात अधिक माहिती मिळाली तर ती प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतरचा घटनाक्रम म्हणजे निव्वळ योगायोग समजावा, या विषयाला इथे विराम देण्यात येत आहे. श्रोते हो, ही होती ब्रेकिंग न्यूज ही कथा हेमा नागपूरकर यांची. आजच्या या दोन्ही कथा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात या दोन्हीही लघुकथा शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे आनंदाचा अत्युच्च ठेवा.